चरित्राच्या संशयावरून मोठ्या भावाने लहान बहिणीबरोबर भयानक कृत्य केले। ही सर्व घटना भंडारा येथील सोनवली येथे घडली आहे। गोपीचंद बावनकुळे अनेक वर्षापासून आपल्या परिवाराबरोबर येथेच राहतात। एक मुलगा, मुलगी आणि पत्नी असा त्यांचा परिवार आहे। आई वडील दोघेही मजुरी करतात। घटनेच्या दिवशी आई साकोलीला गेली होती, तर वडील कार्यक्रमानिमित्त कन्नौलला गेले होते। त्या दिवशी 22 वर्षीय आशिष बावनकुळे आणि 20 वर्षीय अश्विनी हे दोघेच भाऊ बहीण घरात होते। दुपारच्या दरम्यान भाऊ आणि बहिणीमध्ये प्रेम प्रकरणावरून वादविवाद झाले। भावाला संशय होता की बहीण कोणावर तरी प्रेम करते आणि ती त्याच्यापासून लपवते, परंतु या दोघांचा वाद एवढा विकोपाला गेला की आशिषने लहान बहिणीच्या नाकातोंडावरती बुक्क्या मारू लागला। आशिष एवढ्यावरच न थांबता त्यांनी लहान बहिणीचा गळा आवळला आणि त्या घटनेमध्ये न कळत अश्विनीचा जीव गेला। घटनेनंतर आशिष गावातच राहिला आणि आई वडील घरी आल्यानंतर त्यांनी सांगितले लहान बहीण छतावरून खाली पडली। तिचा मृतदेह जेव्हा पोस्टमॉर्टमला पाठवला त्यावेळी पोस्टमॉर्टममध्ये उघडीस आलं, गळा दाबल्यामुळे तिचा मृत्यू झाला। पोलिसांनी या घटनेचा तपास वेगाने वाढवला आणि आशिषने आपला गुन्हा कबूल केला।